अक्षय बॉल चॉईस करायचं. अक्षय राठोड. अक्षय राठोड. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब विरुद्ध रामजानकी गावखडी. टॉस जिंकलाय रामजानकी गावखडी संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. मैदानाच्या आतमध्ये मुंबईचे चमचमते सितारे. स्ट्रायकिंग एंडला योगेश पेंडकर. नॉन स्ट्राईक एंडला एजाज कुरेशी. सुप्रीमोचे हे सुपरमॅन सुपर हिरो या बी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. कॅप्टन कूल. सुप्रीमो चषक विजेता 2025च्या या पर्वाचा योगेश पेंडकर स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राईक एंडला एजाज कुरेशी. टेनिस विश्वातील 2 स्टार खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू या फील्डवरती नजर देऊन. परंतु समोर आहे तो रत्नागिरीतील एक तगडा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आतिक पाटणकर सुपर ब्रेन कॅप्टन या मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. पहिलं षटक राईट ओव्हर द विकेट. परफेक्ट यॉर्क व्हाईट लाईन यॉर्क फेकला गेलंय आणि योगेश पेंडकरसाठी एक अचूक लाईन मेंटेन करेल का. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला बॉल डॉट बॉल. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब कडून पहिलं षटक पॉवर प्लेचं. शैलेश मदने लोकल बॉय आणि या आयकॉन म्हणून गुड मॉर्निंग संघासोबत जोडला गेलाय. राईट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर योगेश. आकुल टप्पा आहे योगेश पेंडकर साठी. बिग हिट खेळाची मिळालेली संधी. पहिल्या चेंडूवरती केला वार. बॉल गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 6. शानदार षटकार योगेश पेंडकरचा ब्रँडेड षटकार. जय भैरव चषक 2025 योगेश पेंडकर ऑन फायर आणि पहिला षटकार या योगेश पेंडकरच्या बॅटमधून या चषकातील. शैलेश मदनेचा दुसरा बॉल. पहिला बॉल आपण वाईड यॉर्कर पाहिला होता परंतु त्यानंतर गुड लेंथमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फिरकवलेला हा बॉल. दुसरा चेंडू आहे यावी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर आतिक पाटणकर. बॉल गेली परंतु असफल ठरेल. नोमॅन्स लँडमध्ये ड्रॉप होतोय बॉल. 1 रन इथे मिळेल. वैयक्तिक 7 धावसेवक संख्येवरती खेळताना योगेश पेंडकर यावी स्ट्राईक येते ते एजाज कुरेशी याच्याकडे. दोन्हीही भारतातील टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू स्टार कास्ट खेळाडू आहेत. ब्रँड आहे ते टेनिस विश्वातील आणि ते 2 खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये जय भैरव चषक 3ऱ्या दर्जनीमध्ये राम जानकी गावखडी संघामधून खेळताना पाहायला मिळत आहेत. तमाम रत्नागिरीकरांसाठी ही मेजवानी ठरणार आहे कारण सुप्रीमोचे हे विजेते दोन्ही खेळाडू या
आजच्या रजनीमध्ये आपला बहारदार खेळ करण्यासाठी इथे दाखल झालेत. योगेश पेनकरने केलेला पहिला धमाका इथे पाहायला मिळाला आहे, परंतु एजाजची फलंदाजी आणि त्याचा होणारा प्रारंभ इथे आपण पाहायचा आहे कसा होतोय. शैलीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली आणि निसटलाय झेल झेल सोडलाय कुणाचा, एजाज कुरैशी याचा. एक संधी ते उपलब्ध झाली होती, खूपच उंच होता बॉल, शैलेशने स्वतःला सेट ही केलं होतं, परंतु बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही. सुटलाय झेल, बिघडतोय की काय खेळ, कारण इथे मात्र संधी मिळेल एजाज कुरैशी याला. एजाज कुरैशीला संधी देणं म्हणजे एक तगड आव्हान उभं करून घेणं आहे, आणि ते तगड आव्हान इथे उभं करेल का एजाज ते पाहावं लागेल. परंतु यावेळी टप्पा सही होता, लाजवाब होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि फसलाही होता तो एजाज, परंतु रिझल्ट मात्र निसटलेला झेल. यॉर्क फेकला गेलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल, लाजवाब गोलंदाजी लोकल बॉय शैलेश मदने याची. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाकडून तो खेळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं विश्वास दर्शवला गेलाय. सुपर ब्रेन आतिक पाटणकर गेले अनेक वर्ष लेदर बॉल क्रिकेट, टेनिस क्रिकेट तो खेळत आलाय. अनेक मुलांना त्यानं संधी दिले आणि ही जवानांची ही टीम तो घेऊन इथे दाखल झालाय. आणि त्यातीलच एक रत्नागिरीतील हा खेळाडू शैलेश मदने समोर आहे, ती स्टारकास्ट खेळाडू आणि त्यांच्या विरुद्ध चाललेली त्याची गोलंदाजी. शैलेश नेक्स्ट बॉल फॉर योगेश, लो फुलटॉस बॅटवरती घेतलंय, ड्राईव्ह केले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, बॉल फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वत मिळेल ती 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते ते इथे पहिलं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9, वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय तो योगेश पेनकर, ज्यामध्ये त्याने लगावलाय 1 षटकार. रायगडचा लाडका दादा योगेश दादाचा बोलबाला आणि मैदानात दाखल झाल्या डीजे मास्टरच्याही माध्यमातून योगेशचा इथे नाद गजर पाहायला मिळतोय. लेट राऊंड दी विकेट, फेकला जाणारा बॉल ऑन साइडला खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल फील्ड केला गेला, चांगली फील्डिंग इथे पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या दिशेने केला गेलेला थ्रो आणि प्रॉपरली गॅदरही केला गेला होता, पण योगेश पेंडकर इथे सेफली खेळताना पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय, धावसंख्या स्थिर 9 अंकावरती. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज कादर. कादर मेमन बॉलिंग मार्गवरती अनुभवी असा खेळाडू आहे. राईट राऊंड द विकेट मारा करतोय, समोर आहे तो योगेश. धावसंख्या स्थिर 9 अंकावरती आणि त्यानंतर इथे धमाक आहे, जणू काही आकाशाला गवसणी घालतोय आणि सांगतोय इथे मिळतात त्या 6 धावा. षटकार पुन्हा एकदा ब्रँड दाखवतोय तो योगेश पेंडकर. योगेश पेंडकरची दादागिरी या मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. दुसरा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो योगेश पेंडकर याच्या बॅट मधून. हल्ला बोल योगेश पेंडकर याचा. धावसंख्या पोहोचते 15 अंकावरती. लाजवाब फटका आहे, परफेक्ट टायमिंग आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दर्शक आहेत जे आवर्जून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झाले. योगेश पेंडकरची फलंदाजी इथे आम्हाला पाहायची आहे, एजाज कुरैशीची फलंदाजी इथे आम्हाला पाहायची आहे, सुप्रीमोच्या या हिरोंची इथे फलंदाजी पाहायची आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने तमाम रत्नागिरीकर इथे दाखल झालेत आणि त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूब सोबतही जोडले गेलेले हे चाहते, क्रिकेटचे चाहते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही अकरा नगरीमध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपणमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतो जय भैरव चषक 2025. योगेश विचार करावा लागतोय तो फलंदाज याला.
काय धमाका केलाय. परफेक्ट फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आणि विचारपूर्वक केली जाणारी फटकेबाजी, परंतु इथे फटका चुकलाय. इथे चूक होणार नाही कारण आतिक येतोय. खूप वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्याच्या माध्यमातून घेतली गेलेली कॅच पाहायला मिळते. पकडला गेलाय झेल आणि इथे संपतो योगेश पेंडकरचा खेळ. योगेश पेंडकर यावी डगआउटच्या दिशेने परतेल. पहिला धक्का, पहिला हादरा राम जानकी गावखडी संघाला. सामना केला. 14 धावा इथे बनवल्या. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता फटका, परंतु प्रॉपरली मिडल झाला नाही. आतिक पाटणकर सुपर ब्रेन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा आणि त्याच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल इथे पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे बसतोय राम जानकी गावखडी संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय अमोल भोसले. रत्नागिरीचा टेनिस क्रिकेट आणि पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना क्रिकेटवरती नितांत प्रेम, क्रिकेटसाठी सर्व काही आणि यावी आयकॉन म्हणून जोडला गेलाय तो राम जानकी गावखडी संघाच्या सोबत. आणि तो यावी वन डाऊनला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळताना पाहायला मिळेल. कादर इथे यशस्वी ठरतोय. राईट डाऊन द विकेट. नेक्स्ट बॉल यावी लो फुलटॉस बॅटवरती घेतलंय. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. गुड मॉर्निंग संघाकडून व्हेरी गुड गोलंदाजी इथे म्हणावी लागेल आणि सर्व काही गुड गुड होताना इथे पाहायला मिळते गुड मॉर्निंगच्या दृष्टिकोनातून. आणि हाही चेंडू लो फुल टॉस पाहायला मिळालाय. प्रॉपरली खेळू शकला नाही तो अमोल. सलग दुसरा चेंडू डॉट येतोय. आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे, ओळख आहे ती अमोल भोसलेची, परंतु या अमोल भोसलेला इथे मात्र रोखण्यात यशस्वी ठरलाय तो कादर. लो फुल टॉस डिलिव्हरी ते पाहायला मिळाली, परंतु या फुल टॉसचा फायदा मात्र इथे उचलू शकला नाही तो अमोल भोसले. लगातार 2 चेंडू इथे डॉट, त्यामुळे दबाव येतोय की काय अमोलवरती. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय कादर. आखूड टप्पा आहे आणि बॉलला दवडले सीमारेषेच्या पलीकडे. भले मी 2 चेंडू शांत असेन, परंतु मी कायम शांत राहणार नाही. इरादा केला स्पष्ट आणि बॉलला दवडला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दमदार सरदार यावी अमोल भोसलेचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा काही ते संपन्न झालाय. धावसंख्या 21. योगेश पेंडकरच्या स्वरूपात मिळालेली पहिली विकेट आणि यशस्वी ठरला तो कादर. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्गवरती गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाचा गोलंदाज साहिल मदार आयकॉन म्हणून या संघासोबत जोडला गेलाय. रत्नागिरीतील एक उगवता सितारा आणि या मैदानावरती हा बेताज बादशाह ठरलाय. साहिल मदार याच्यावरती असेल या संघाची दारोमदार आणि तो यावी बॉलिंग मार्गवरती इथे सज्ज होतोय. समोर असेल एजाज कुरेशी, लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. याची काय एकदा बॅट इथे लागली आग ओखणारी फलंदाजी इथे पाहायला मिळेल. ब्रँड आहे हा टेनिस विश्वातील आणि तो यावी स्ट्रायकिंग एंडला. साहिल मदारचा पहिला बॉल वाईड अँड यॉर्क कॅट केलाय पण 1 रन इथे मिळते. डिक्लेअर स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणारी 1 रन. धावसंख्या 22 अंकावरती पोहोचते. ह्याच्यातला रोखण्यासाठी वापरले गेलेले एक चांगलं तंत्र इथे म्हणावं लागेल. साहिल मदारच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला, वाईड अँड यॉर्क फेकला गेलाय आणि गती चांगली होती. तुम्ही आलेला हा निर्धाव 1 धाव देणारा चेंडू इथे पाहायला मिळालाय.
पुढील चेंडू आहे यावी आखूड टेकलाय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड केला परंतु इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली ती साहिल मदार करून ऍडव्हान्टेज इथे मिळालं कॉलिंग दिलं गेलं आणि 1 रन यशस्वीपणे संपन्न केली जाते. धावसंख्या 23 रन 23. अमोल भोसले स्ट्रायकिंग गेला दोन्हीही लोकल खेळाडू आहेत एकमेकांच्या खेळाला परिचित आहेत त्यामुळे एक चांगली फलंदाजी की चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळेल परंतु कोण कोणावरती हावी ठरतोय अमोल भोसले इथे हावी ठरेल का साहिल मदार इथे कारनामा करेल. फील्ड बेस्ट ऑफ फील्ड यावी सजवतोय तो साहिल मदार आणि ज्याप्रमाणे आपण फील्ड सजवत असतो त्याप्रमाणे गोलंदाजीही करणं आवश्यक असतं तो टप्पा मेंटेन करणं आवश्यक असतं. यावेळी बॅट चेंज घेतले सेकंड स्लिपला चेंडू फ्लाय होईल आणि जाईल तो डिक्लेअर झोनमध्ये मिळेल फक्त आणि फक्त 1 रन एका धावेवरती समाधान इथे मांडावं लागतंय. बिगीत करण्याचा प्रयत्न इथे चाललाय अमोल करून परंतु यावेळी स्टिकरवरती आदळला होता बॉल. 1 रन इथे मिळाले थोडासा आत्मविश्वास जरूर इथे वाढला असेल तो साहिल मदारचा आणि या विकेटचा तगडा अनुभव आहे कारण अनेक सामने अनेक स्पर्धा या क्रीडांगणावरती तो खेळलाय आणि याही वेग गती लाजवाब होती आणि त्याही पेक्षा सरसचा टप्पा इथे पाहायला मिळतोय. गुड लेंथवरचा बॉल वेगवान चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेलेला बॉल आणि त्यानंतर आलेला हा आणखीन एक डॉट बॉल. शानदार गोलंदाजी अधिक पाटण करणे ही त्याच्या पाठीवरती थाप दिले शाबासकीची थाप आहे आणि याच्यात आपल्या सिनियर खेळाडूकडून जी ती थाप मिळते त्यामुळे एक ऊर्जा निर्माण होत असते आणि ती कुठेतरी पोच पावती असते. आपण सरस कामगिरी करतोय चांगली कामगिरी करतोय आणि आपल्या संघासाठी आपल्या कर्णधारासाठी चांगली कामगिरी करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडताना इथे साहिल मदार इथे दिसतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे घेतलं गेलंय अतिक पाटणकर 30 यार्ड सर्कलमध्ये इथे पाहायला मिळेल. अमोल भोसले स्ट्रायकिंग एंडला पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि यावी पॉईंटच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळेल. 1 पॉईंट चेंडू जातोय सीमारेष यावी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय सीमारेषात इथे जवळ पाहायला मिळाली परंतु बॉल इथे कॅरी होतोय तो डिक्लेअर झोनमध्ये त्यामुळे पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. फक्त आणि फक्त 2 धाबा धावसंख्या 26 रन 26 धाबा. कामगिरी राहिले दमदार बॉलिंग मार्गवरती आहे साहिल मदार. लाजवाब गोलंदाजी इथे आपण म्हणू शकतो. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून समोर स्टार कास्ट खेळाडू आहेत परंतु त्याही पेक्षा सरस कामगिरी रत्नागिरीच्या या लोकल बॉईज कडून होताना इथे दिसते. रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी साहिल मदार. नेक्स्ट बॉल यस याही वेळी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बाहेरची कड घेऊन बॉल जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये डिक्लेअर स्वरूपात मिळेल ती 1 रन. धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि षटक क्रमांक समाप्त होते 30. 9च्या सरासरीने चाललेली ही धावगती इथे पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. 1 गडी बाद 27. प्रथम फलंदाजी करतोय तो रामजानकी गावखडी संघ. एजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये अमोल भोसले मैदानाच्या आतमध्ये. सत्तावीस या धावसंख्येवरती रोखले गेलेली धावसंख्या ते पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. अजूनही 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि शैलेश मधने वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून आपण जर विचार केला तर 4थं षटक घेऊन इथे दाखल होतोय. अधिक पाटणकरने शैलेशवरती दाखवला गेलेला विश्वास. स्ट्रायकिंगला एजाज आहे. फील्डवरती एक नजर देईल कशा पद्धतीने सजवले गेले फील्ड कोणत्या खेळाडूच्या दिशेने कोणत्या प्लेसमेंटला आपण खेळला पाहिजे बॉल याचा विचार करून खेळणं गरजेचं असतं आणि तोच विचार करून इथे सज्ज होतोय एजाज. शैलेश मधने बॉलिंग मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. 4थ्या षटकातील पहिला चेंडू. शांत वातावरणामध्ये चाललेला अतिशय शांत सामना. यावी परफेक्ट यॉर्क आहे. गती कमी होती अचूकता पाहायला मिळाली. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ते इथे आजमावलं गेलं आणि इथे आलेला डॉट बॉल. इजाज कुरेशी सारख्या
फलंदाजाला आक्रमक फलंदाजाला इथे रोखण्यात यशस्वी ठरतोय तो शैलेश मदने. अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा वेळ घेऊन गोलंदाजी करताना शैलेश. यावेळी शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, परंतु ज्या गतीने बॉलचा पाठलाग करणं अपेक्षित होतं तो इथे केला गेला नाही. बॉलपर्यंत पोहोचला परंतु फील्ड करू शकला नाही तो प्रॉपरली. त्यामुळे मिळते ते 1 रन. स्ट्राईकला येईल तो अमोल भोसले. एका धाब्याने धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचे. शानदार अशी सुरुवात. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. योगेश पेंडकर स्वस्त्यामध्ये चाला इथे गारत, परंतु त्यानंतर कमबॅक करताना अचूकता आणि भेदकता गोलंदाजीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. लो फुल टॉस होता, ऑफ साईडला खेळलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक 1 बॉल शेडू फील्ड करेल, थ्रो करेल तो नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजीच्या दिशेने. शैलेश मध्ये बॉल इथे गॅदर केलाय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 29 रन. चौथ्या षटकातील 3 चेंडू इथे फेकले गेलेत. अतिशय अचूक पद्धतीने फेकले गेलेले बॉल इथे पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर 2 चेंडूवरती आलेला सिंगल. आणि फलंदाजाला रोखण्यात यशस्वी ठरलाय शैलेश मधने. यावी फटका लाजवाब आहे. मिळाला रडार मध्ये आणि दवडलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. एजाजच्या ज्या शॉटची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, एजाजच्या ज्या फलंदाजीची आपण वाट पाहत होतो आणि एजाजच्या ज्या ब्रँडेड शॉटची आपण वाट पाहत होतो, तो ब्रँडेड स्ट्रोक यावेळी बॅट बंद निघालाय. ब्लास्ट करतोय एजाज कुरेशी आणि बॉलला दबडतोय पार्कच्या पलीकडे. 6 धावांसाठी धावसंख्या 35 रन. 35 या अंकावरती जाऊन झेप घेईल. काय टायमिंग, काय तो मेडल केलाय. ताकद, नजाकत सर्व काही पाहायला मिळाला आणि बॉल मात्र दवडलाय आउट ऑफ द पार्क. ही ओळख आहे या खेळाडूची. थोडासा शांत दिसला, थोडासा संयमी दिसला, परंतु इथे मात्र फ्री हँडली खेळताना पाहायला मिळाला. आणि ज्यावी त्याने मोकळ्या हाताने फलंदाजी केले, धमाका केलाय, धमासान फलंदाजी केले आणि तो इथे सज्ज होतोय. हो, यावी लाजवाब डिलिव्हरी आहे. लेग बिफोर विकेटचा शिकार. LBW एजाज कुरेशीच्या स्वरूपात दुसरा धक्का आणि इथे यशस्वी ठरलाय तो शैलेश मदने. महत्वाचा मोहरा जो इथे आक्रमक बनला होता. या आधीच्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला होता, इरादा स्पष्ट केला होता, परंतु कमबॅक कसं करायचं हे मलाही येतं आणि तेच इथे दाखवण्याचा प्रयत्न शैलेश मदनेने केला आणि तो इथे यशस्वी ठरला. LBWचा शिकार ठरतोय तो यावेळी एजाज कुरेशी. दुसरा धक्का इथे बसतोय राम जानकी गावखडी संघाला. 8 चेंडूंचा सामना केला तो एजाजने. 10 धावा इथे बनवलेत आणि फलंदाज इथे दाखल होतोय. आशिष मेहरुल. आशिष आणखीन एक आयकॉन प्लेअर या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला अमोल असेल तर दुसऱ्या बाजूला आशिष मेहरुल, परंतु यावेळी शैलेश मधने यशस्वी ठरतोय. एजाज कुरेशीला त्याने इथे गारद केलंय. 1 तुझा तर 1 माझा. षटकार ठोकला आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती विकेट प्राप्त करण्यात यशस्वी ठरलाय तो शैलेश मध्ये. कमबॅक करतोय शैलेश आणि चेहऱ्यावरती खुशी असेल ती यावी आतिक पाटणकर यांच्या सुपर ब्रेन, सुपर अशी कामगिरी. कॅप्टन कूल, कोणत्या गोलंदाजाला कधी आजमावायचं, कशा पद्धतीने आजमावायचं, हा तगडा अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि दोन्ही क्षेत्रामध्ये एक तगडा अनुभव असणारा खेळाडू आतिक पाटणकर. गुड मॉर्निंगचा सर्व्हिस सर्वा यावी बैदराच्या आतमध्ये असताना. हो, यावी वेगवान चेंडू होता, भन्नाट गती ते पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक समाप्त होते ते यावी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर राम जानकी गावखडी संघ 2 गडी बाद 35 धावा.
त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय सुदेशदादा मयेकर साहेब यांचं इथे झालेलं शुभागमन. आयोजकांच्या वतीने सुदेशदादा मयेकर यांचं येथे यथोचित स्वागत केलं जाईल. स्पर्धेसाठी आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी इथे दाखल झालेले आपण पाहतोय. आणि सन्माननीय बाबा नागवेकर यांच्या शुभ हस्ते प्रेमरूपी ही शाल आणि सन्मानाचे हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इथे आम्ही स्वागत करत आहोत सुदेशजी मयेकर साहेब यांचं. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या या सर्व मित्रमंडळींना पाठीवरती थाप देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सुदेशदादा यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी टप्पा होता, स्ट्रेट खेळलाय, प्रयत्न करतोय कॅच घेण्याचा, परंतु इथे असफल ठरेल. यावेळी थोडासा निराश होईल तो आती, कारण इथे बॉल फील्ड करणं अपेक्षित होतं, परंतु झेल घेण्यासाठी पुढे सरसावला होता, परंतु बॉल मात्र रोखू शकला नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा इथे मिळत आहेत. बॉलिंग मार्गवरती शोएब, अमोलच्या बॅटमध्ये निघालेला हा चौकार आणि अशा चौकारांची आवश्यकता इथे संघाला आहे, कारण स्कोर कार्डवरती धावत संख्या आपल्याला पाहिजे तशी पाहायला मिळत नाहीये. यावेळी फटका मिस झालाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु जेलसाठी पुढे सरकला होता आणि इथे मिळतील त्या 2 धावा. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाने स्वतःवरती नियंत्रण राखलं, बॉल कॅच करण्यासाठी पुढे सरकला नाही, कारण मे बी बॉलने जर बाउन्स घेतला तर डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो, परंतु इथे धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय तो या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. स्वप्नील होता तिथे. हा बॉल यावी फटका लाजवाब आहे, ही ओळख आहे त्या अमोल भोसलेची आणि हा स्ट्रोक त्याचा मनपसंत स्ट्रोक आहे आणि तो इथे खेळला गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे दवडतोय बॉलला आणि इथे सांगतोय 6 धावा. शानदार षटकार माझ्या बॅट मधून. धावसंख्या 47 या अंकावरती जाऊन पोहोचते. 47, लॉस ऑफ 2 विकेट. अमोल भोसले इथे गेअर बदलतोय, आक्रमण करण्यासाठी तोच इथे सज्ज झालाय. आक्रमणाची गरज आहे आणि जशी स्थिती असते, जशी परिस्थिती असते त्याप्रमाणे फलंदाजी होणं अपेक्षित असतं आणि तीच फलंदाजी अमोलच्या माध्यमातून. आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार. गोलंदाज झाला हक्का बक्का आणि इथे मात्र अमोल भोसले लगावतोय लगातार छक्का. शानदार बॅक टू बॅक लगावले गेले 2 छक्के इथे पाहायला मिळत आहेत. शानदार फटका, लाजवाब फटका, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल, नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 6. धावसंख्या पोहोचते ती यावेळी 53 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते 5वे. सोएब बॉलिंग मार्गवरती पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर घेतल्या गेलेल्या 2 धावा आणि त्यानंतर लगातार 2 चेंडूवरती ठोकलेले 2 षटकार. 4 चेंडूमध्ये 18 धावा इथे खर्च केल्या आहेत आणि अमोल भोसलेचा जर आपण विचार केला तर तो 12 चेंडूमध्ये 29 धावा संख्येमध्ये खेळतोय. 12 चेंडूंचा सामना केला, 29 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात, ज्यामध्ये 3 षटकार त्याने इथे ठोकलेत आणि 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. शोएब नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट फॉर अ बॉल. आखूर टप्पा आहे, क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला करत नाही चूक, पकडतोय कॅच आणि यावी अमोल भोसलेच्या स्वरूपात 3रा धक्का राम जानकी गावखडी संघाला. शैलेश मधनेश सीमारेषेच्या दरम्यान इथे आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीपला क्षेत्ररक्षक आणि तिथे पकडली गेलेली एक शानदार कॅच. शैलेश मधने गोलंदाजीमध्ये ही सरस आणि क्षेत्ररक्षणामध्ये ही सरस ठरतोय. वेल कॅच. 13 चेंडूमध्ये 29 धावांची वादळी खेळी करून टकावच्या दिशेने परतताना अमोल भोसले. न्यू बॅटर, बाहुबली खेळाडू रत्नागिरीचा, गावकडीचा अक्षर राठोड कर्णधार इथे दाखल झालाय. स्मार्ट बॉय ऑफ गावकडी, देखणं असं व्यक्तिमत्व गावकडीचं आणि तेवढाच देखणा असा खेळ खेळण्यासाठी ओळखला जाणारा हा अक्षर राठोड बाहुबली खेळाडू आहे. तो यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राम जानकी गावकडी संघ या आधी झालेला जय आणि या आधीच्या ट्रॉफीमध्ये विजेता ठरलेला संघ होता तो राम जानकी
आणि त्या संघातनं अप्रतिम कामगिरी करणारा अक्षय राठोड या क्रीडांगणाचा बेताज बादशाह इथे जरूर आपण पाहिलाय, बनलेला पाहिलाय. हा कुटप्पा यावी ऑफ साईडला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अक्षय राठोड इथे निराशाजनक कामगिरी करताना पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा इरादा, परंतु बॉलवर थोडासा जलद गतीने बॅटवरती आला. ज्या दिशेला खेळायचा होता त्या दिशेला मात्र बॉल जाऊ शकला नाही. उंच हवेमध्ये पाहायला मिळाला बॉल. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, पकडतोय कॅच. अक्षय राठोडची खेळ इथे मात्र समाप्त होईल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय अक्षय राठोड आणि चौथा धक्का इथे बसतोय रामजानकी गावखडी संघाला. धावसंख्या इथे पाहायला मिळते 4 गडी बाद 53. शोएब याचं षटक जरुरी ते महागडं ठरलं असेल. 18 धावा त्याने खर्च केल्या, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती महत्वपूर्ण 2 विकेटही त्याने प्राप्त केल्यात. अमोल भोसले जो आक्रमक बनला होता त्याला डगआउटचा रस्ता दाखवला. त्यानंतर अक्षय राठोड बाहुबली खेळाडू मैदानात आला आणि त्यालाही लगेचच पुढच्या चेंडूवरती त्याला इथे गारद केलं गेलंय आणि एक चांगला कमबॅक शोएबच्या माध्यमातून इथे म्हणावा लागेल. शुभम आमरे गावखडीचा एक दमदार खेळाडू आहे. याच्याही माध्यमातून ज्या ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आलाय त्या त्यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका त्याने बजावले. महत्त्वपूर्ण खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि तोच हा खेळाडू यावेळी स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी ते सज्ज होईल. अंकित मुखर्जी राईट विकेट. शेवटचा षटक घेऊन ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल, परंतु इथे मात्र मिळणार नाही तो व्हाईट बॉल, कारण शफल मे बी इथे झाला असावा. आणि व्हाईटला यॉर्क फेकण्याचा पहिलाच प्रयत्न अंकित मुखर्जीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलने षटकाराला केली गेलेली सुरुवात आहे. थोडासा निराश असेल तो फलंदाज. अजूनही शेवटच्या 5 चेंडूचा खेळ इथे बाकी. आशिष मेहरुल आयकॉन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. परफेक्ट यॉर्क ऑन साइडला खेळलाय. यावी जंप घेऊन कॅच करण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो 30 यार्ड सर्कल मध्ये. स्वतःला झोकूनही दिले होतं बॉलच्या दिशेने, परंतु बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही. 1 रन मिळते ते संघाला. धावसंख्या 54 54 रन. शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू इथे बाकी. थोडीशी बातचीत इथे केली गेली. साहिल मदारने काही सूचना इथे दिल्यात त्या अंकित मुखर्जी याला. पुढील चेंडू घेऊन तो इथे सज्ज होतोय. एक चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने क्लबच्या माध्यमातून कालची सुरुवात इथे झाली होती. योगेश पेनकरच्या माध्यमातून 80 ते 85 पर्यंत धावसंख्या जाते की काय, असं स्वप्नवत खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने कमबॅक केला, सरस अशी गोलंदाजी, अचूकता, भेदकता, आग ओकणारी अशी गोलंदाजी इथे केली गेली आणि त्यामुळे एक चांगला कमबॅक आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा केला गेलेला प्रयत्न इथे यशस्वी ठरण्याच्या मार्गावरती असताना गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघ आशिष मेहरुल स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल यावी शुभम आमरे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलेला चेंडू 1 रन देऊन जाईल. धावसंख्या 56 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अंकित मुखर्जी शेवटचे षटक म्हणजे आक्रमण केलं जाणारं षटक असतं, परंतु आतापर्यंत आक्रमणापासून रोखलं गेलं आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल येतोय. आशिष मेहरुल यावी असफल ठरलाय. मिस करतोय बॉलला, त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. परंतु गोलंदाजीची इथे चर्चा होणार आहे, कारण रत्नागिरीच्या या लोकल बॉयजने अतिशय दमखम दाखवलं. दर्जेदार गोलंदाजी पेश केले गेले आणि योग्य ठिकाणी योग्य गोलंदाज इथे वापरला गेलाय आणि हीच ओळख आहे अतिकची. आणि म्हणूनच त्याला सुपर ब्रेन म्हटलं जातं गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा. आणि सुपर अशी कामगिरी अतिक पाटणकरच्या माध्यमातून, कारण कर्णधार पद भूषवत असताना योग्य फलंदाजासाठी योग्य गोलंदाज इथे त्याच्या माध्यमातून वापरला गेलाय.
सामना जिंकण्यासाठी समीकरण असतं आणि समीकरणाचा सूत्रधार हा महत्त्वाचा असतो आणि इथे सगळी सामन्याची सूत्र यावी अतिक पाटणकरच्या माध्यमातून हाताळली जात आहेत. योग्य ठिकाणी योग्य गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणी योग्य ठिकाणी योग्य खेळाडू इथे प्लेस केला गेलाय आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका अडकी लाजवाब कॅच पकडतोय. शानदार क्षेत्ररक्षण अतिक पाटणकर, सुपर ब्रेनची सुपर अशी कामगिरी. कॅप्टन कोल गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा अतिक पाटणने पकडलेला हा कॅच आहे, झेल आहे. आशिष मेहरुल या डगआउटच्या दिशेने परततोय. 5वा धक्का इथे बसलाय या राम जानकी गावकडी संघाला. 5 चेंडूंचा सामना केला आणि फक्त एक रन त्याने इथे बनवले, एक धाव इथे बनवले. थोडासा निराश असेल आशुष आपल्या कामगिरीवरती, कारण ज्या अपेक्षेने संघाने त्याला बढती दिली होती, मैदानाच्या आतमध्ये धाडलं होतं, ती अपेक्षेची पूर्तता मात्र इथे होऊ शकली नाही. मित्रांनो, अतिक पाटणकरची जर आपण इथे चर्चा केली ते 50+ एज आहे या व्यक्तीचं, परंतु गेली अनेक दशकं तो क्रिकेट खेळत आलाय. क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि आपल्या मुलांना घडवत असताना त्यांना संधी देणं, विविध ट्रॉफीजमध्ये आपल्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणं, ही ओळख राहिली अतिकबाई पाटणकर यांची. न्यू बॅटर महेश दळवी, बॅन फ्रॉम गावखडी, स्ट्रायकिंग एंडला. हो, याही वेळी ऑन साइडलाच खेळण्याचा इरादा होता. फुल्लर लेनच्या थोडासा मागे ठेवला गेलेला बॉल बाईच्या स्वरूपात मिळाली. 1 रन धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 57. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना रामजनकी गावकडी संघाने धावा बनवल्या त्या 57. 5 गडी त्यांनी गमावले. स्टारकास्ट खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळाले. योगेश पेनकरने केलेली सुरुवात, परंतु जास्त काळ योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये राहू शकला नाही. इजाज कुरेशीच्या बॅटमधूनही एक षटकार इथे आपण पाहिला, तो आक्रमक झालाच होता, परंतु त्याच दरम्यान पुढील चेंडूवरती त्याला डगआउटचा रस्ता इथे दाखवला गेला. अमोल भोसलेने एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली, त्याच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याने केलेल्या 29 धावा इथे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. परंतु त्यानंतर कोणताही फलंदाज अशी भरीव अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करू शकला नाही तो रामजनकी गावखडी संघाची. योगेश पेनकर 2 षटकार, 14 धावांची त्याच्या माध्यमातून केली गेलेली खेळी. एजाज कुरेशी 8 चेंडूंचा सामना केला, 10 धावा त्याने इथे बनवल्या. अमोल भोसलेने मात्र 13 चेंडूंचा सामना केला आणि 29 धावांची धमाकेदार खेळी, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. आशिष मेहरुलने थोडंसं निराश केलं, 5 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 1 रन त्याने बनवले. अक्षय राठोड मात्र गोल्डन डकचा इथे शिकार झालेला पाहायला मिळाला. शुभम आमरे आणि महेश दळवी हे मात्र विशेष कारनामा करू शकले नाही. शुभम आमरेच्या माध्यमातून 1 रन पाहायला मिळाले आणि निर्धारित जर इथे आपण विचार केला तर 6 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 57-58 धावांचं लक्ष गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघासमोर. आपण पाहतोय जय भैरव चषक 2025 पर्व. मुख्य पुरस्कर्ते सन्माननीय किरणजी सामंत साहेब म्हणजे सर्वांचे लाडके भैया आणि रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय सर्वोत्कृष्ट आणि लाडकं असं नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं ते रत्नागिरीचे आन बान शान सन्माननीय उदयजी सामंत साहेब या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आणि त्याचबरोबर आयोजक म्हणून आपण इथे पाहतोय सन्माननीय श्री दिनुशेठ सावंत, श्री विजयजी खेडेकर,
राकेश उर्फ बाबा नागवेकर, सन्माननीय बंटी कीर, सन्माननीय प्रीतम उर्फ मुन्ना गोसाळे यांच्या आयोजनामध्ये चाललेली ही भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी एक ग्रामपंचायत एक वार्ड पद्धतीने खेळली जाणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागासाठी जर आपण विचार केला तर ग्रामीण स्पर्धेसाठी सर्वात मोठं बक्षीस कॅश प्राइज 2 लाख रुपये, उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये आणि त्याचबरोबर एक विशेष सवलत इथे दिली गेली, कारण ज्यावेळी एक ग्रामपंचायत संघातून आपल्याला 4 आयकॉन खेळवण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली गेली. त्यामुळे लोकल बॉईज वर्सेस आयकॉन प्लेयर यांच्या सहभागाने ही स्पर्धा इथे संपन्न होताना आपण पाहतोय. पहिल्या रजनीमध्येही आपण इथे चर्चा करणार पावस संघासोबत जोडले गेलेले 4 आयकॉन खेळाडू रजत मुंडे, त्याचबरोबर भूषण गोळेला इथे आपण पाहिलं. धमाकेदार फलंदाजी रजत मुंडेच्या माध्यमातून या स्पर्धेतली पहिली 50 पाहायला मिळाली. दर्शन बांदेकर सिंधुदुर्गाचा बाहुबली खेळाडू आणि सिक्सर किंग, आणि त्याचबरोबर अमित नाईक यांना आपण पहिल्या रजनीमध्ये खेळताना पाहिलं. आणि दुसऱ्या रजनीमध्येही आपण जर इथे विचार केले तर दत्तप्रसादिक गोडेवटार संघाकडूनही 4 आयकॉन पाहायला मिळाले, ज्यामध्ये जलसिंग पाटील मॅन फ्रॉम कोल्हापूर, अवधूत पाटील मॅन फ्रॉम कोल्हापूर, संकेत कडू आणि सागर कांबळेच्या माध्यमातून केली गेलेली दर्जेदार गोलंदाजी आणि अवधूत पाटीलने क्वार्टर फायनलमध्ये केलेला धमाका आणि त्याचमुळे सेमी फायनलमध्ये दाखल होऊ शकला तो दत्तप्रसादिक गोडेवटार. रामजानकी संघाकडून 4 खेळाडू आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतात. आशिष मेहरुल, एजाज कुरेशी, योगेश पेनकर, राजेश चोरटे. टीम मध्ये चालली ती चर्चा. यावेळी रामजानकी गावकडी संघ टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो अक्षय राठोड याने. सुरुवात शानदार इथे पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने केलेला कमबॅक आणि केवळ 57 धावसंख्येवरती रोखलं. ते गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी इथे पाहायला मिळेल. अंकित मुखर्जी स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला विराज जाधव बिग हिटर आहे. कडे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पॉवर प्लेमध्ये धमाका करण्यासाठी ही जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे तो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाचा अंकित मुखर्जीने गोलंदाजी ही चांगली केली, दर्जेदार केले आणि फलंदाजी आपल्याला त्याच दर्जाची आपल्याला पाहायची आहे. मी पहिलाच बॉल खेळत असताना सॉफ्ट हँडचा वापर केलाय. पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकललं, क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 रन मिळते. संघाचं खातं इथे ओपन होते. अंकित मुखर्जी स्वतःच आणि संघाचं खातं इथे ओपन करताना पाहायला मिळालंय. 58 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक चेंडू प्रत्येक रन लाख मोलाची इथे ठरणार आहे. आकुर टप्पा, भन्नाट गती
वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. आशिष मेहरुल गोलंदाजी लाजबाब. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर पास गोलंदाजीला केली गेलेली सुरुवात इथे पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये काही विशेष कारनामा करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये सरस कामगिरी करण्यासाठी तो प्रयत्न इथे करेल. आणि हाही चेंडू शॉर्ट ऑफ लेन, चांगला बाउन्स इथे प्राप्त करतोय आणि इथे आलेला डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून दिला गेला इथे इशारा. यस, इथे थर्ड एम्पायरची मदत इथे घेतली जाईल, कारण पहिला बाउन्स 1 बाउन्स इथे जाहीर केला गेला होता. थोडासा निराश पाहायला मिळाला तो आशिष मेहरुल, त्यामुळे थर्ड एम्पायरची मदत इथे घेतली जाईल. वेगवान चेंडू, सलग 2 चेंडू जर आपण इथे पाहिले तर शॉर्ट ऑफ लेन आणि एक भन्नाट गती इथे पाहायला मिळते आशिष मेहरुल याची. आणि शोल्डर लाईन, जी फलंदाजाचा शोल्डर असतो त्या दिशेने कसा बाउन्स जाईल या दृष्टिकोनातून फेकला गेलेला हा बॉल होता. वारंवार इथे रिव्ह्यू पाहिला जातोय, कारण महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे, त्यामुळे एक एक रनलाही तेवढेच, एक एक बॉललाही तेवढंच व्हॅल्यू असते. कारण इथे जर फर्स्ट बाउन्स जाहीर केला गेला तर त्यानंतर मात्र त्याला बाउन्स टाकता येणार नाही आहे. त्यामुळे इथे थर्ड एम्पायरकडे मदत मागितली जाते. अंपायरने 1 बाउन्स करार केला होता. यस, अंपायर डिसिजन कंटिन्यू राहील. 1 बाउन्स इथे करार केला जातोय. 1 बाउन्स इथे जाहीर केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती घेतली गेलेली सिंगल आणि त्यानंतर लगातार आलेले 2 डॉट बॉल. अंपायरने इथे मात्र इशारा दिलाय. यावी स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. अक्षय आहे तिथे, थोडासा वेगवान केला गेलेला थ्रो प्रॉपरली गॅदर करू शकला नाहीये तो आशिष. फिल्डिंग लाजवाब सजवली गेली, स्ट्रेट खेळला गेला होता, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. आणि बिडाऊनच्या दिशेने 30 यार्ड सर्कलमध्ये अक्षय राठोड त्याने केलेला फील्ड बॉल, परंतु वेगवान केला गेलेला थ्रो. आणि या ऑन साईडला खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता तो फलंदाजाचा. लेग बायच्या स्वरूपात मिळते ती 1 रन. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आशिष मेहरुलची लाजवाब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट कलेट. आणि पुढील चेंडू हा लेग बायच्या स्वरूपात 1 रन देऊन जाणारा इथे पाहायला मिळतोय. विराज जाधव स्क्वेअर लेग अंपायरशी थोडीशी चर्चा करताना स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज. 58 धावांचं लक्ष आणि त्याला अनुसरून फलंदाजीला इथे प्रारंभ सुरुवात होणं इथे गरजेचं आहे. परंतु आशिष मेहरुल विरुद्ध खेळत असताना सावध घेतला गेलेला पवित्र आहे. ओ बॅटची एज आहे, बॅटची एज आहे. पहिली विकेट प्राप्त करताना इथे पाहायला मिळतो आशिष मेहरुल आणि डगआउटच्या दिशेने परततोय तो विराज जाधव. विराज मात्र मैदानाच्या आतमध्ये राज करू शकला नाहीये. 0 धावसंख्येवरती परततोय. निराश आहे, हताश आहे तो विराज आणि यशस्वी ठरलाय यावी आशिष मेहरुल. लगातार आलेले 3 डॉट आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात मिळालेली 1 रन. स्ट्राईकला आलो तो विराज, धमाका करेल असं वाटलं होतं. थोडंसं स्टेपिंग करून करण्याचा केला गेलेला प्रयत्न, बॅटची घेतली गेलेली एज आणि यष्टीरक्षकाने बजावलेलं काम. पहिला धक्का कॅच आउटच्या स्वरूपात इथे बसतोय. गुड मॉर्निंग रत्नागिरी संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे पाहायला मिळेल. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या संघाच्या माध्यमातून साहिल मदार, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी. या क्रीडांगणाचा तगडा अनुभव आहे, या विकेटचा तगडा अनुभव या खेळाडूकडे. या विकेटची कमी आणि हमी याला पुरेपूर माहिती आहे आणि तोच हा खेळाडू ज्याने रेनी सीझन पासून आतापर्यंत या मैदानावरती शानदार फलंदाजी केले आणि तोच विश्वास घेऊन यावी आतिक पाटणकर यांनी त्याला बढती दिले आणि 1 डाऊनला त्याला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. बॉलिंग मार्गवरती अमोल भोसले फलंदाजीमध्ये केलेला धमाका
गोलंदाजीमध्ये कमाल करण्यासाठी इथे तो दाखल होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक अमोल भोसलेच्या हातामध्ये सोपवले गेले आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे तो अंकित मुखर्जी. हा कुरटप्पा ऑन साईडला पंच केले बॉलला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडला केला गेलेला थ्रो. कव्हर फील्ड इथे पाहायला मिळाली. एकच रन इथे मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 3. एक गडी बाद. 58 धावांचं लक्ष. गुड मॉर्निंग संघ इथे पाठलाग करताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला यावी साहिल मदार. फील्डवरती नजर देऊन इथे सज्ज होतोय. खेळण्यासाठी तो सज्ज इथे झालाय. यष्टीरक्षक यष्ट्यांना खेळून इथे आपल्याला उभा राहिलेला पाहायला मिळणार आहे. यावी गती कमी होती. लेग ब्रेक खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. चकला येतो यावी साहिल मदार. डॉट बॉल येतोय. अमोलने यावी गती कमी केली. फिंगर रोल केला बॉलवरती, त्यामुळे थोडासा फ्लाइट पाहायला मिळतोय तो बॉलला आणि परफेक्ट ठिकाणी लँड झालाय बॉल. त्यामुळे आलेला निर्धाव चेंडू. यावी परफेक्ट यॉक फेकण्याचा प्रयत्न. स्ट्रेट खेळला होता. क्षेत्ररक्षक आयथर टीआर सर्कल मध्ये करत नाही चूक. पकडतोय झेल आणि यावी बागारी परतेल तो साहिल मदार. स्वस्तामध्ये गारद इथे झालाय. चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती, धमाकाची अपेक्षा होती, परंतु तो धमाका इथे मात्र करू शकला नाही तो साहिल मदार. 0 या धावसंख्येवरती तो माघारी परततोय. दुसरी विकेट इथे गमावले ती गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने. साहिल मदार यावी टगआउटच्या दिशेने परतेल, परंतु यावी यशस्वी ठरलेला अमोल भोसले. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती साहिल मदारला इथे कॅच आउट करून मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. उल्हास जाधव आक्रमक फलंदाज, धडाकेबाज फलंदाज आहे गुड मॉर्निंग संघाचा. सिनियर खेळाडू, गेली अनेक वर्ष गुड मॉर्निंग संघाकडून तो खेळत आलाय, परंतु यावी संघ अडचणीमध्ये आहे. 2 विकेट गमावलेत. अजूनही खूप मोठं लक्ष अजून बाकी पार करायचंय, सर करायचंय हा धावांचा डोंगर, आणि त्यासाठी उल्हासलाही मैदानाच्या आतमध्ये आपला दमखम दाखवावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःची बॅटिंग स्किल इथे प्रेझेंट करावी लागेल, स्वतःचा जलवा इथे दाखवावा लागेल. अमोल भोसले स्ट्रायकिंग बॉलिंग मार्कवर इथे सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला उल्हास. यावी परफेक्ट यॉर्क होता, अलॉंग द कार्पेट खेळलाय, ड्राईव्ह केला जातोय कव्हरच्या दिशेने. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल, तद्वर घेतली जाईल ती 1 रन. एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल 4 या अंकावरती. अजूनही 54 धावांची आवश्यकता. प्रगतीपथावरती आहे ते दुसरं षटक. पॉवर प्लेचं दुसरं षटक अमोल भोसलेच्या बाद्यामध्ये इथे हाताळलं जात आहे. बेस्ट ऑफ प्लेअर यावी सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत 2 खेळाडू. एक डीप मिड विकेटला ठेवला गेलेला क्षेत्ररक्षक. हा कुटप्पा फटका लाजवाब, उंच हवेमध्ये लांबी तेवढीच मिळते आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अंकित मुखर्जीच्या बॅटमधनं खेळला गेलेला एक मोठा फटका, त्यामुळे रिझल्ट ही मिळतोय मोठा. 6 धावांचा इथे होईल तोटा, परंतु 6 धावा इथे जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचेल 10 या अंकावरती. आणि बॅक टू बॅक आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली करत नाही, चूक पकडतोय झेल. अंकित मुखर्जी यावी बागारी पडतील. आणखी एक मोहरा इथे गमावलाय गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला इथे बसतोय तो 3रा धक्का. अंकित मुखर्जी डगआउटच्या दिशेने. या आधीच्या चेंडूवरती लगावला गेलेला षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला बिग हिट करण्यासाठी इन्व्हाइट केलं. इन्व्हिटेशन स्वीकारला, ही फटका खेळलाही गेला. एक्स्ट्रा कव्हरला आपण फील्ड सजवली गेलेली होती ते डीपला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात पूर्ण तयारीमध्ये पाहायला मिळाला. कोणती चूक केली नाही, स्वतःला बॉल खाली ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर अतिशय सहज पद्धतीने पकडला गेलेला ही ते झेल पाहायला मिळालाय. आणि इथे मात्र बिघडलेला खेळ पाहायला मिळतोय तो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब या संघाचा. फलंदाज इथे दाखल झालाय.
स्वप्नील सावंत, फील्डवरती नजर दिली जाते. बॉलिंग मार्कवरती आशिष मेहरुल वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन तो इथे दाखल झालाय. समोर असेल तो उल्हास जाधव. पॉवर प्लेची दोन्ही षटके इथे समाप्त झाले, त्यामुळे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे. यावेळी लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीपला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरलाही डीपला इथे घेतलं गेले. आखूड टप्पा, बॅटची एज घेतले. फर्स्ट स्लिपला चेंडू कॅरी होईल, तिथे आहे डिक्लेअर झोन. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पुढील चेंडू यावेळी आखूड टप्पा होता, परंतु गती खूपच लाजवाब पाहायला मिळाली. स्टिकरवरती आदळलेला बॉल, डिक्लेअर झोन. 1 रन देऊन जाणारा हा बॉल इथे पाहायला मिळतोय आणि वारंवार आखूड टप्पा इथे राखताना पाहायला मिळालाय. कारण फलंदाजाची बॉडी लँग्वेज, त्याचा घेतला गेलेला अंदाज आणि त्याप्रमाणेच करावी लागते गोलंदाजी. आशिष मेहरुल त्याचा अंदाज इथे यशस्वी ठरतोय. त्यानंतर आणखीन एक हो यस, क्षेत्ररक्षक पोहोचलाही होता, परंतु झेल मात्र कंप्लीट करू शकला नाहीये. फर्स्ट स्लिपला कव्हर फील्ड देण्यासाठी दाखल झालेला खेळाडू, तिथे झालेला थोडासा अपघात इथे पाहायला मिळतोय. कव्हर फील्ड तिथे होती, यष्टीरक्षकाच्या मागे पाहायला मिळाला होता खेळाडू, परंतु तिथे असलेला तो कठडा आणि त्या कठड्यावरती आदळलेला हा खेळाडू. अक्षय यावेळी थर्ड स्लिपला त्याला इथे उभा केलं गेलं. कॅचिंग पोझिशनसाठी घेतला गेलेला क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळेल. आशिष मेहरुल पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण इथे सेट केले गेले उल्हाससाठी. हा कुडतप्पा आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि रिझल्टला जवाब आहे. 6 धावा. उल्हास फलंदाजी करतो इथे खास आणि त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला हा शानदार षटकार आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे खेळला गेलेला हा फटका देऊन जाईल 6 धावा. धावसंख्या पोहोचेल 20 या अंकावरती. अजूनही 38 धावांची आहे आवश्यकता. आशिष मेहरुल पुढील चेंडू घेऊन उल्हाससाठी. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता, पण गती थोडीशी जास्त पाहायला मिळाली. बॅट क्लिअर झाली, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावलेला बॉल, त्यामुळे आलेला निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आहे आणि लगातार हाही चेंडू ऑन साइडलाच खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. अक्षय तिथे होता, बॉल फील्ड केला, यष्टांच्या दिशेने थ्रोही केला गेला, परंतु बाईच्या स्वरूपात मिळेल ती 1 रन. रन कशी येऊ द्या, परंतु ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाऊ द्या आणि हाच प्रयत्न हे फलंदाज दोन्ही करताना इथे दिसत आहेत. 22 किंवा बॅट, परंतु रन येते इथे गरजेचं आहे आणि तीच रन इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा लेझी पाहायला मिळाला होता. अक्षय बॉल फील्डही केला होता, परंतु ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह पद्धतीने फील्ड करणं अपेक्षित होती, ॲक्टिव्ह पण इथे पाहायला मिळाला नाही. थोडासा लेझी कामगिरी करताना इथे दिसला तो अक्षय राठोड. धावसंख्या आहे ती 21, 3 गडी बाद 21 आणि समीकरण इथे बदलते. 18 चेंडू आणि 37 धावा. 12.33 रिक्वायर्ड रन रेट आणि बॉलिंग मार्कमध्ये रामजनकी गावखडी संघाकडून गुरुप्रसाद मुद्रे. काहीच दिवसांपूर्वी या मैदानावरती झालेली ट्रॉफी अंतिम सामना आणि पहिल्याच बॉलवरती सुदर्शन सारख्या बाहुबली खेळाडू, सुदर्शनने सेमीफायनलमध्ये 50 लगावली होती. अक्षरशः गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या आणि त्याच धुरंधर खेळाडूला पहिल्याच बॉलवरती गालद करणारा आणि आपल्या संघाला विजय संपादन करून देणारा हा गोलंदाज
गुरुप्रसाद मुद्रे. लगातारच्या प्रत्येक ट्रॉफीमध्ये भरीवशी कामगिरी याची राहिले. गुरु लेफ्ट हँडेड राऊंड द विकेट. यावेळी आखूर टप्पा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. घोषित क्षेत्र 1 रन इथे मिळते. स्ट्रायकिंग एंडला उल्हास आहे. मोठ्या फटक्यांची ती आवश्यकता आहे. 12.33 धावा बनवायचे आहेत. म्हणजेच काय तर एक मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये लगावणं खेळणं गरजेचं असेल. गुरुचा पुढचा चेंडू यावेळी थोडासा टप्पा मागे ठेवलाय. जोरदार अपील इथे पाहायला मिळत आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. लेग बायच्या स्वरूपात मिळते ते 1 रन. जोरदार अपील पाहायला मिळालं होतं ते गुरुप्रसाद मुद्रे याचं. अपील इथे फेटाळलं गेलं. पायावरती आलेला बॉल इथे पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झाला. 1 रन मिळाली. आणि प्रत्येक बॉलमध्ये रन कशी येईल या दृष्टीकडून चाललेला प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एखादा बिग हिट करण्याची क्षमता राखणारा आहे तो उल्हास जाधव. आणि मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. तमाम क्रिकेट प्रेमी यावी या मॅच मध्ये लक्ष ठेवून आहेत. यावी ऑन साइडला खेळला गेलेला फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. बॉल फील्ड करेल, थ्रो करेल. 1च रन इथे प्राप्त केली जाते उल्हास जाधवच्या माध्यमातून. धावसंख्या 24 रन 24 धावा. यावेळी स्ट्राईकला येतोय तो स्वप्नील सावंत. स्वप्नील सावंत इथे खेळण्यासाठी सज्ज. ओहो, हाई चेंडू गुड लेंथ वरून आहे परंतु लेग स्टिकच्या बाहेर जातोय बॉल. थोडंसं वळण दिलं गेलं होतं. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणाऱ्या या 2 धावा आणि या 2 धाव्यांमुळे धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल 26 धावा. 32 धावांची आहे अजूनही आवश्यकता. 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला या सामन्यामध्ये विजयी ठरण्यासाठी. या आजच्या रेंजला सुरू असलेला दुसरा सामना. परंतु यावेळी फलंदाज मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन करतोय की काय. कारण लगातार आलेले डॉट बॉल वारंवार ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न. यावेळी टप्पा पडलाय वाशीला आणि रट्टा मारतोय काशीला असं इथे म्हणावं लागतंय. क्रॉफस्टिकच्या बाहेर बॉल होता आणि ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न करताना इथे फलंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे लगातार आलेले डॉट बॉल आणि हा चेंडू प्रॉपरली टाइम करू शकला नाहीये. जलद गतीने बॅटवरती येतोय बॉल. बॉल कॅरी होईल तो डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या पोहोचेल 27 या अंकावरती. 31 धावांची आवश्यकता इथे राहते. स्वप्नील सावंत स्ट्रायकिंग एंडला. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न चालेत परंतु बॉलच्या जवळ जाऊन बॉलवरती लक्ष ठेवून खेळणं अपेक्षित आहे. आणि याही वेळी थोडंसं स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. आखूर टप्पा इथे राखला गेला. चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय परंतु खेळला गेलाय बॉल तो स्वप्नील सावंतच्या माध्यमातून. लेग स्लिपला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. घोषित क्षेत्र 1 रन इथे मिळाली आणि षटक क्रमांक समाप्त झाला ते 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा. 3 गडी गमावलेत. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 15 रन. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवणं आवश्यक असणार आहे गुड मॉर्निंग रत्नागिरी संघाला. यानंतर होणारा सामना लक्ष्मीकांत भाटे विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल यांच्यामध्ये होईल. यानंतर होणारा सामना असेल लक्ष्मीकांत भाटे विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल यांच्यामध्ये खेळला जाईल. शुभम आमरे. जादुई फिरकी गोलंदाज मॅन फ्रॉम गावखडी. आणि समोर असेल तो उल्हास जाधव. 12 चेंडू आणि 30 धावा. आक्रमण केले जाईल का, हल्ला केला जाईल का, मोठे फटके खेळले जातील का, आवश्यकता आहे संघाला. आणि या फेकला गेलेला हा पहिला बॉल बिग हिट आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. प्रयत्न केले गेले प्रयत्न ठरतात असफल आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी होतो इथे फरार. 4 धावा इथे मिळाल्या. 6 धावा इथे मिळाल्यात आणि 6 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती यावी 34 रन 34 या अंकावरती.
24 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 24 धावा. पहिल्या चेंडूवरती केलाय पलटवार उल्हास जाधव. उल्हास 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 धमाका आणि आवश्यकता आहे त्या आक्रमणाची आणि त्या पहिल्या चेंडूवरती केलं गेलेलं आक्रमण इथे पाहायला मिळालं. निराश आहे थोडासा एजाज कुरेशी, कारण ज्या लाईन लेंथमध्ये मारा करणं अपेक्षित होतं ते त्या लाईन लेंथ पाहायला मिळाली नाहीये. पुढील चेंडू आई चेंडू आखूड पाहायला मिळतोय. हा पिच फेकला गेलेला चेंडू इथे पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाने बॉल इथे फील्ड केलाय आणि इथे सिग्नल दिला जातोय पहिला बाउन्स. लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय बॉल. दिशा थोडीशी खराब इथे पाहायला मिळते. 1+1 2 धावा इथे मिळतील. वाईड प्लस 22च्या स्वरूपात 1 रन अशा 2 धावा अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये. धावा संख्या पोहोचते 36 या अंकावरती. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत ते 10 चेंडू 22 धावा असं गणित राहिलंय, समीकरण इथे राहिलंय आणि या समीकरणाचा सूत्रधार उल्हास जाधव स्ट्रायकिंग एंडला. दबाव निर्माण केला जातोय. इजाज कुरेशींनी थोडीशी चर्चा केली. आशिष मेहरुलनेही काही सूचना इथे दिल्या त्या गोलंदाजाला, परंतु या सूचनांचं पालन मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज करतो का उल्हास पुन्हा एकदा इथे ब्लास्ट करेल, धमाका करेल. आवश्यकता आहे धमाक्याची. आणि या दरम्यान फेकला गेलेला हा बॉल प्रॉपर टायमिंग आहे. परफेक्ट मिडल होतोय. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बॅक 6. उल्हास जाधव काय तो फटका सजवलाय त्याने. उलट फेर इथे पाहायला मिळते, पलटवार इथे पाहायला मिळतोय आणि यावी दबावाखाली आलाय तो गोलंदाज, परंतु इथे प्रभाव पाडताना दिसलाय तो उल्हास जाधव. मनगटातील ताकद, मनगटाचं सामर्थ्य, स्वतःची क्षमता आणि स्वतःची पावर दाखवताना उल्हास जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे. चर्चा करण्यासाठी योगेश पेंडकर इथे पुढे सरसावलाय. तोही थोडासा निराश होतोय. महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिला विजय इथे संपादन करायचा आहे. स्टारकास्ट मोठ्या टेनिस विश्वातील या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळते आणि योगेश पेंडकर इथे थोडासा निराश पाहायला मिळतोय, कारण ज्या गोलंदाजीची अपेक्षा या गोलंदाजाकडनं होती ती अपेक्षा इथे मात्र निराशामध्ये परावर्तित होताना दिसते. चला जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क पाहिजे यावेळी शुभम आमरे. हो यावेळी दबाव आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल आणि त्यामुळे पंचांनी इथे दंडित केले ते वाईट बॉल. यष्टीरक्षक अमोल भोसले यांनी थर्ड एम्पायरकडे दाद मागितले. थर्ड एम्पायरची मदत इथे घेतली जाईल. हा चेंडू व्हॅलिड आहे का फेअर आहे का ते पाहिलं जात आहे. बॉल इथे चेक केला जातोय, प्रत्येक व्ह्यू मध्ये तपासला जातोय. DRS ची उपलब्धता इथे पाहायला मिळाली आणि याचं सर्व श्रेय असेल ते tenniscricket.in ला. सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून tenniscricket.in. यस अंपायर डिसिजन कंटिन्यू राहील. कारण पहिला एक रिव्ह्यूची संधी होती तो इथे त्यांनी गमावलाय, त्यामुळे अंपायर डिसिजन कंटिन्यू राहील. धावसंख्या 43 रन 43 धावा.
यस अंपायर रिव्ह्यू. यस पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायरची मदत इथे घेतली जाते. अंपायर रिव्ह्यू इथे घेतला जातोय. अंपायर डिसिजन तेच व्हॅलिड ठरेल, कंटिन्यू राहील, कारण ऑलरेडी अंपायरने डिसिजन दिलं होतं आणि त्यानंतर खेळाडूने ऑब्जेक्शन घेतलं. त्यामुळे अंपायरने इथे रिव्ह्यू मागितला होता. पहिला एकच रिव्ह्यू इथे उपलब्ध आहे, तो गमावला गेला आहे. त्यामुळे पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय इथे राहील आणि त्यामुळे व्हाईट बॉल इथे करार केला जातोय. धावसंख्या पोहोचते ती 43 अंकावरती. 9 चेंडू आणि 15 धाबा. 9 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. शुभम आमरे पुढील चेंडू घेऊन उल्हाससाठी आणि हाही चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय. स्वैर मारा, खराब गोलंदाजी आणि इथे दबावाखाली पाहायला मिळतोय तो गोलंदाज उल्हास जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे दबावाखाली शुभम आमरे यावे अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला इथे पाहायला मिळालाय. तो क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल. योगेश पेनकर याने केला इथे बॉल फील्ड. तो निराश पाहायला मिळालाय गोलंदाजीवरती, कारण आयकॉन म्हणून तो संघासोबत जोडला गेला जरूर, परंतु आपला संघ विजयी होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी व्हावी ही त्याचीही अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आपला जो अनुभव आहे तो यावी आपल्या या गोलंदाजाबरोबर तो शेअर करतोय. त्याला वारंवार सूचना इथे देतोय, परंतु या सूचनांचं पालन करणं गोलंदाजाला तेवढंच आवश्यक आहे, महत्त्वपूर्ण आहे. 8 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. काय रंगलाय सामना. हो यस, शानदार शॉट उंचावेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे पकडतोय झेल. वेल जज कॅच पाहायला मिळाली. स्वतःला ऍडजस्ट केलं, अंडर द बॉल येऊ दिला आणि त्यानंतर घेतला गेलेला हा झेल पाहायला मिळालाय. माघारी परततोय यावी फलंदाज स्वप्नील सावंत आणि चौथा धक्का इथे बसतोय गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला. धावसंख्या 45, 45 रन. 13 धावांची अजूनही आहे इथे आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. मित्रांनो, याच मैदानावरती 12 चेंडूमध्ये 12 धावा बनल्या नाहीये, डिपेंड केल्या गेल्या आहेत. त्यामुळे चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता जर इथे झाली तर हा सामना जिंकला जाऊ शकतो. समीकरण आहे 7 चेंडू आणि 13 धावा. शुभम आमरेचं हे षटक लवकरात लवकर संपणं, समाप्त होणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे, परंतु खूप लांबलचक ठरले हे षटक. सामन्याला शेट करणारं षटक असतं ते 5वं, परंतु इथे मात्र आतापर्यंत त्याने 8 चेंडू फेकलेत आणि 17 धावा खर्च केल्या आहेत. महागडं ठरलंय षटक ते शुभम आमरे याचं. लेट हिम बोर्ड द विकेट. नेक्स्ट बॉल शैलेश मध्ये आणि हाही चेंडू उंचावेमध्ये खेळलाय. स्वतः खाली येतोय आणि इथे पकडली गेले कॅच. लगातार दुसऱ्या चेंडूवरती मिळते इथे विकेट आणि हीच सूचना वारंवार योगेश पेंडकर देत होता गोलंदाजाला. ऑफस्टिकच्या बाहेर गुड लेंथवरती बॉल ठेव, जेणेकरून बिगीट करण्याचा प्रयत्न त्यांना करू दे. आणि ज्या सूचना इथे दिल्या गेल्या त्या सूचनांचं पालन इथे केलं ते शुभम आमरेने आणि त्याचा रिझल्ट मात्र इथे मिळाला. लगातार 2 चेंडूमध्ये मिळालेल्या 2 विकेट. षटक क्रमांक समाप्त झालं ते 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 45 रन, 45 धावा. 5 गडी बाद 45. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता इथे राहते गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला. मैदानाच्या आतमध्ये कोण प्रवेश करणार, कोण मॅच विनर बनणार, विजयी कामगिरी कोण करणार. चला फास्ट स्पीडअप घ्या, विनंती आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. आणि यावी मैदानाच्या आतमध्ये पाहूया कुणाला धाडलं जात आहे.
साई मांडवकर बलवान असा खेळाडू, ताकदवान असा खेळाडू, मजबूत देहयष्टीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. साई मांडवकर नॉन स्ट्राईक एंडला, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल तो उल्हास जाधव. मॅच मित्र अजूनही संपलेली नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये बिग हिटर उल्हास अजूनही आहे. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे इथे ठरतील, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये जर एखादा बिग हिट इथे आला तर मात्र कमाल धमाल होईल. शेवटचा निर्णायक षटक घेऊन बॉलिंग मार्गवरती गुरुमुद्रे, गेम चेंजर, मॅच विनर हा गोलंदाज आहे. असे कारनामे अनेक वेळा या गुरुमुद्रेने केलेत आणि त्याचमुळे शेवटच्या षटकाची जबाबदारी या गुरुवरती सोपवली गेली. राम जानकी संघाचा मेन बॉलर गुरुमुद्रे, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्टिकरवरती आदळतोय बॉल, एक सिंगल इथे मिळते. वेगवान चेंडू होता. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्यामुळे फलंदाजाला इथे मात्र थोड्याशा अडचणी जरूर येणार आहेत. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू इथे फेकत असताना थोडीशी भन्नाट गती पाहायला मिळाली आणि पाहिजे तसा मिडल करू शकला नाही तो उल्हास. त्यामुळे एकच धाव इथे वेळ. नॉन स्ट्रायकिंगला उल्हास येईल आणि स्ट्रायकिंगला साई मांडवकर, एक ताकदवान खेळाडू, ताकदीच्या जोरामध्ये खेळायचा असेल इथे विचार. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, परंतु यावेळी इथे पाहावं लागेल, कारण लेफ्ट हँडेड गोलंदाज साई मांडवकर इथे दाखल झालाय. त्यामुळे लाईन लेंथ मध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे तो गुरुमुद्रे याला. गुरुमुद्रे आपली अचूकता आणि भेदकता कायम राखेल का, हेही ते तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी, विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आणि बॉलिंग मार्गवरती गुरुमुद्रे बेस्ट ऑफ फिल्डर यावेळी सीमारेषेला खेटून असलेले पाहायला मिळत आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, सजवलं गेलेलं क्षेत्र, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर स्ट्रेट खेळलाय अलॉंग द कार्पेट. बॉल जातोय तर लॉंग ऑफच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. 1 रन याही चेंडूवरती मिळेल. समीकरण इथे बदलेल. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका इथे लगावला गेला तर कमबॅक होऊ शकतो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा. जर का इथे एखादी विकेट मात्र प्राप्त केली गेली तर मात्र कुठेतरी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अडचणीमध्ये येऊ शकेल. स्टारकास्ट खेळाडू वर्सेस लोकल बॉईज असा चाललेला हा मुकाबला इथे आपण म्हणू शकतो. कारण एका बाजूला भारतातील टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळी पंचांचा काय येतो इशारा लेग बाईच्या स्वरूपात. 1 रन इथे मिळते. यावेळी बातचीत होईल. मेन एम्पायर स्क्वेअर लेग यांच्यामध्ये चर्चा होईल. लेग बाईज इथे करार केला गेलाय. मेन एम्पायर मेघेश मोंडकर यांच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेतली जाते. याच एक बॉल इथे महत्वाचा, एक विकेट इथे महत्वाची असणार आहे. उल्हास जाधव याने लगेचच तिसऱ्या अंपायरची मदत घेण्याचा घेतला इथे निर्णय, कारण मेन एम्पायर इथे डिक्लेअर केलं होतं लेग बाईज. प्रत्येक व्ह्यू मध्ये पाहिलं जाते आणि यानंतर थर्ड एम्पायरचा कॉल आपल्यापर्यंत पोहोचतोय. एम्पायर डिसिजन कंटिन्यू राहील. अंपायर्स कॉल लेग बाईच्या स्वरूपात मिळेल ती 1 रन. सलग 3 चेंडूवरती 3 सिंगल इथे मिळाल्यात. धावसंख्या 48. 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतोय फलंदाज उल्हास जाधव. शेवटचे 3 चेंडू बाकी, 10 धावांची आवश्यकता. बॉलिंग बारवरती
गुरुमुद्रे मॅन फ्रॉम गावखडी. गावखडीचा हा धुरंधर खेळाडू गेम चेंजर बनेल का, मॅच विनर बनेल का, तेही ते पाहण्यासाठी तमाम रत्नागिरीकरांची एक मोठी गर्दी यावी मैदानाच्या आतमध्ये असताना रंगतदार चाललेला हा सामना आणि फेकला गेलेला हा बॉल स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न आहे. जोरदार अपील आहे, अपील इथे फेटाळलं जाईल परंतु 1 रन डिक्लेअर स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. लेग बाईच्या स्वरूपात मिळते ती 1 रन. धावसंख्या 49, 9 धावांची आवश्यकता, 2 चेंडू आणि 9 धावा. ज्या पद्धतीने आपण पहिला सामना पाहिला होता त्याच पद्धतीचा हा दुसरा सामना इथे पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉल पर्यंत जातोय हा सामना. 2 चेंडू आणि 9 धावा. या चेंडूवरती मोठा फटका लगावणं आवश्यक आहे. ते उल्हास याला जर तो लगावला गेला तर एक दबाव निर्माण करू शकतो गुरुमुद्रेवरती, परंतु गुरुमुद्रे ही एक अनुभवी खेळाडू आहे आणि अशा सामन्यांचा त्याला तगडा अनुभव आहे. आणि इथे आलेला हा डॉट बॉल इथे येतोय तो हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. एका चेंडूमध्ये आता 9 धावांची आवश्यकता इथे राहते. शुभम आमरेची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली होती, निराश झाले होते चेहरे, परंतु गुरुमुद्रेने ज्या पद्धतीने शेवटचं षटक इथे हाताळले, आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय आणि आपला अनुभव आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दर्शवताना गुरुमुद्रेला इथे आपण पाहिलंय. शेवटचा चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना उल्हास जाधव स्ट्रायकिंग एंडला फेकला गेलेला हा बॉल लो फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 रन इथे मिळते आणि या सामनाचा विजेता ठरलेला संघ पाहायला मिळतोय राम जानकी गावखडी. एक पहिली विजयी सलामी इथे देताना पाहायला मिळालाय. 5वं षटक शुभम आमरेचं खूप महागडं ठरलं होतं. गेम इथे बदलतो की काय, खेळाचं चित्र इथे बदलते की काय, गुड मॉर्निंग संघ कमबॅक करतो की काय, असा पडलेला प्रश्न, परंतु गुरुमुद्रेने शेवटचं षटक इथे हाताळलं आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र इथे क्लिअर केलं गेलं आणि या सामन्यामध्ये विजयी ठरला तो राम जानकी गावखडी संघ. यानंतर होणारा सामना लक्ष्मी केशव भाटे विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे विरुद्ध राम जानकी गावखडी. लक्ष्मीकांत भाटे विरुद्ध राम जानकी गावखडी असा होणारा यानंतरचा सामना. आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय, ज्याच्या माध्यमातून 29 धावांची दमदार खेळी पाहायला मिळाली आणि गोलंदाजीमध्ये ज्याने 2 मोहरे गारद केले तो अष्टपैलू खेळाडू अमोल भोसले, मॅन ऑफ द मॅच.